छत्रपति संभाजीनगर में मीडिया से बातचीत के दौरान विधायक संजय सिरसाट ने उद्धव ठाकरे और आदित्य ठाकरे की तिरंगा रैली को लेकर प्रतिक्रिया दी। उन्होंने कहा कि लोकतंत्र में आंदोलन करना सभी का अधिकार है, इसलिए रैली का विरोध या आलोचना करना उचित नहीं है। वहीं कैबिनेट मंत्री चंद्रकांत पाटिल के आम वाले बयान को लेकर भी उन्होंने प्रतिक्रिया देते हुए इसे चौंकाने वाला बताया। साथ ही छात्र आंदोलन पर सिरसाट ने कहा कि छात्रों पर लाठीचार्ज नहीं होना चाहिए और सरकार को संवेदनशील रुख अपनाना चाहिए। चलिए एक नजर डालते हैं उनके विस्तृत बयान पर। जंतर मंतरवर घडलेल्या घटनाच्या निषेधार्थ तो रॅली आहे असं मानलं जात आहे। मला वाटतं लोकशाहीमध्ये त्यांना जो अधिकार आहे त्याचा ते वापर करत आहेत, म्हणून त्याला विरोध करणं किंवा त्याला परमिशन न देणं अशा काही घोषणा आम्ही काही करणार नाही किंवा आम्ही त्याला विरोधही करणार नाही। म्हणून त्यांचा फक्त मोर्चा शांततेने व्हावा, चांगला व्हावा, त्यांच्या भावना निश्चितच केंद्रापर्यंत पोहोचाव्या यासाठी त्यांनी तो केलेला प्रयत्न आहे। म्हणून या मोर्चावर टीका टिप्पणी करणं हे उचित नाही असं आमचं वैयक्तिक मत आहे। पण एक सातत्याने सांगण्यात येतंय की सगळ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचं राजकारण करण्याचा प्रयत्न होतोय आणि त्याच दृष्टीने ही सगळी पावलं पडतायत असाही टीकेचा सूर आहे। नाही, काही लोक हे निश्चित करतायत विद्यार्थ्याचं हे जे आंदोलन सुरू झालंय हे पेपर फुटीचं, तो बेस घेऊन अख्खे विद्यार्थी रस्त्यावर आले त्याबद्दल दुमत नाहीये। परंतु काही राजकीय पक्षाचे लोक स्वतःहून जाऊन तिथं पाठिंबा देणे आणि हे आंदोलन चिघळेल कसं असा प्रयत्न करणे, मला वाटतं हे चुकीचं आहे। विद्यार्थी सक्षम आहेत ना, आणि विद्यार्थ्याकडे ती ताकद पण आहे। परंतु असे अनेक राजकीय पक्ष जेव्हा घुसतात ना, मग त्यांच्या स्वतःच्या अस्तित्वासाठी जर काही गोंधळ जर घडला, उडाला, तर मग तो पार्टीला बेनिफिट मिळेल या भावनेकडून ते पाहतात। म्हणून अशा आंदोलनामध्ये पार्टी व्यतिरिक्त आंदोलन हे पहिल्यापासून सुरू झालं होतं। त्या आंदोलनाचा खरा जो मर्म होता तो आता चुकत चाललेला, क्रम चुकत चाललेला आहे आणि इतर राजकीय पक्ष त्याला हायजॅक करण्याच्या प्रयत्नात आहेत। काल चंद्रकांत पाटील जे मंत्री आहेत राज्याचे ते असं म्हणाले की अंबाजोरला म्हणून फाशीची शिक्षा होत नाही, नीटमध्ये फक्त राजकारणच सुरू आहे। चंद्रकांत दादा सारख्या मोठ्या नेत्याने असं वक्तव्य करणं मला थोडंसं धक्कादायक वाटतंय। आंब्याची उपमा देणं मला वाटतं योग्य नाहीये। विद्यार्थ्याच्या ज्या काही भावना आहेत त्या आपण समजून घेतल्या पाहिजेत। आंबा चोरला म्हणून फाशी शिक्षा देतात, नाही देता येत ना, परंतु त्या आंब्याचा आणि त्या विद्यार्थ्याच्या आंदोलनाचा काय संबंध आहे मला वाटतं कळालं नाही। परंतु कदाचित त्यांची ती लाईन असावी म्हणून त्यांच्यावर आता आम्ही माहितीमध्ये असल्यामुळे काही कॉमेंट्स करू शकत नाही। आता RSS चीफ मोहन भागवत हे म्हणाले की आजचा युवा प्रश्न विचारतोय, त्याच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आपण सरकारने बांधील असलं पाहिजे, त्यांनी काय टोचलंय तर आमचं भूमिका तीच असली पाहिजे ना। हे विद्यार्थी कुणाचे आहेत? आपले। हे विद्यार्थी कशासाठी लढतायत? स्वतःच्या हक्कासाठी। ह्या विद्यार्थ्यावर लाठीचार्ज कोण करतायत? पोलीसवाले करतायत। पोलीसवाले कुणाचे आहेत? सरकारचे आहेत। मग हा रोष कुणावर येईल? सरकारवर येईल। म्हणून अशा वेळेला विद्यार्थ्याकडे सहानुभूतीने पाहणं, त्यांच्या मागण्याचा विचार करणं ही जबाबदारी सरकारची आहेच ना आमची। आणि म्हणून अशा आंदोलनाला शांततेने आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची डोळ्यात तेल घालून आपण ते काळजी घेतली पाहिजे। एकाही विद्यार्थ्याचं डोकं फुटलं याचा अर्थ तो जो आक्रोश नंतर तयार होतो, एखाद्याचा जर जीव गेला तर काय होईल, ह्या कल्पना जरी केल्या तर विद्यार्थी आज तुम्ही पाहत असाल आंदोलनामध्ये गोली मारो हमको मारत आलो असे जेव्हा म्हणतात तेव्हा त्यांची चीड, त्यांचा संताप हा आपण जाणून घेतला पाहिजे आणि सरकार म्हणून एक चांगली भूमिका आपण त्यात वठवली पाहिजे। सोनम वांगचुक यांनी आंदोलनाला सुरुवात केली, आता त्यांच्यावरच टीका होते डील केली म्हणून। ते स्पष्ट म्हणाले 26 दिवस मी उपाशी राहिलो नसतो जर मला डील करायची असती। त्यांचा एक राग दिसून आला। वांगचुकवर अशी टीका करणं हे गैर आहे। एक चांगला कार्यकर्ता आणि नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं, आदराने पाहिलं जातं। आणि इतक्या 26 दिवस एखादा उपोषण करणाऱ्या माणसाकडे अशा पद्धतीने त्यांच्यावर टीका करणं हे गैर आहे। तत्वाने जगणारी काही लोक जे असतात त्याच्यामध्ये वांगचूक एक आहेत। म्हणून मला तरी वाटतं की ते विरोधात जरी असले तरी त्यांच्या निष्ठेवर कुणीही शंका घेऊ नये।